हॅलो गाईज, आज आम्ही चाललो श्रीवर्धनला. रात्रीचे 12 वाजलं. हे बघा, एक इको केले आणि एक इकडे वॅगनर आहे. हे पोर आहे, सगळा सामान भरलाय. तेव्हा कांदा, बटाटी, टमाटो, आला, लसूण सगळा घेतलाय. मी व्हेज आहे ना, व्हेजिटेबल पोर आहे सगळी. इकडे जार, बॅगा. एकूण आम्ही आहेत 12-13 जण आहेत. आता 1 वाजत आलाय, पोरा निघतील आता. तर गाईज आमच्याबरोबर फर्स्ट टाइम आलेलं आहे ते प्रतीक शेलके. तर तुम्ही काय बोलू शकता? प्रणित ढोले नाही आले, मला घरी जायचे. अरे अजून निघलो नाही ना घरी जायचे. याला किसको डर रहा है तू? इसको डर रहा है क्या? इसको गाईज या बघा, याने आम्हाला खूप टाइमपास केला. याच्या मुलं आता 3 वाजलं इथं, 2 तास थांबवलं इथं आम्हाला. गाईज आता महालक्ष्मी मंदिरात आला आमच्या. नारळ फोडता होता इथं आणि निघता पुढे प्रवासाला. 2 गाड्या आहेत. फोडा नारळ, फोडा. महालक्ष्मी माते की जय. मी मंदिरात बोलतो. गाईज जस्ट पोचलोय आम्ही आता. ते गाडी पार्किंग केले आणि इकडे आलो बीचवर. बघू शकता बीच. श्रीवर्धनचा बीच आहे हो. पाणी जास्त आहे. आता वाजलेत 6:30 वाजलेत. लवकरच पोचलो तेव्हा पाणी. आता रूम बिम बघताव, नंतर जाताव. तर रूम बघताव आणि नंतर येऊ परत इकडे फिरायला. काय सकाळीच पोरांना भुका लागल्या. उतरल्या तर मच्छी बघायला आला होता. बघू भेटते का इथं. बोटी बघू शकता तुम्ही इथं. तर मच्छी काय भेटली नाही, पण पोरा इकडे डाराडूर गाडीतच झाल्या. तर रूम पण नाही अजून बघितली. 10 वाजता बोलवलं त्यांनी. ओके ओके येस. चल रूम बघू, चल नंतर झोप. चला. गाईज याला गाडी नाही झेपत, तर त्यांनी उलट्या केल्यात. आता इथं आले उलट्या केल्या बीचवर. गाडी थांबवले. तर गाईज गाईज बघा, एकदम नुसतं एसी लावून बसला. दुसरी गाडी होती, पण ती आताशी पोहोचली. आमची लेट पोहोचली ती. लेट पण थेट बाई, एकदम थेट, एकदम निवांत झोपून आली. आमच्या गाई एक पोरगा होता तो वकायला लागला. गाईज आमलेट पाहू आला सकाळी. आंघोळ नाही दिली ना काय नाही. यश म्हणतो भूक लागली, मग त्याला बोललो. तर गाईज आम्हाला रूम भेटलेली आहे फायनली. बघता ही बघा विहीर कशी आहे गावाकडची. सुरू होते खतम. क्या रूम आहे इथं? किचन काय? इथे किचन आहे. टेम्पररी आहे दादा, टेम्पररी आहे रूम. टेम्पररी रूम आहे. टेम्पररी आहे. तिची पण आई जाऊ तिला. बघू शकता नजारा. हे नजारा बघू शकता तुम्ही. आम्हाला ही रूम नाही, दुसरी रूम आहे. हे सध्यापुरती आम्हाला वापरायला दिले. तर गाईज आम्हाला रूम भेटलेले आहेत. हे बघा, ही एक रूम आहे नाही, ही एक रूम आहे. बघू शकता बाहेर. गाईज पोरं आलेत मच्छी घेऊन. बघू शकता इथं
घरी आलेत. हे बघा हे चिकन आहे वाटतं. चिकन आहे, कलेजी, इथं कोलबी आहे, इथं कोलबी आहे. कांदा आता जेवण करायला गेलं. पहिले मॅगी बनवता येते. पोर अजून झोपल्यात. प्रेमानंद महाराज आहे आमचं हो. पोरा इकडे पण झोपल्यात. आम्ही आता जेवण बनवतात. आमचं जय कुक आता मॅगी बनवतोय पहिली. ए इथूसा का अजून टाक, अजून टाक. लोकेशन या 2 वाघांना काम काय लावलंय बघा. जास्त घ्या का हे 2 वाघ. बाकीचं वाघ आराम करतात. बाकीचं वाघ रात्री काम करतील. हे एक इकडे वाघ आहे. हे वाघ मॅगी बनवतोय. हे वाघ तर कधीपासून झोपला एकटाच. रात्री वाघ कोला आलाय तो. त्याच्या पप्पानी बघितलं पाहिजे. काय वरण होतंय इकडं बघा. भात चिकन आमचा चॉकलेट बॉय यश. बॉडी बिल्डर पण सध्या जिम सोडली आणि आता कंपनीत कामाला लागलाय. मजदुरी. तर हे बघा सगळी पोरं ही आलशी आहेत. इथे जेवण बनवणारे फक्त दोघं ठीक आहे. ते आम्हाला शिवा घालतात फक्त. आमचं सिनियर आहे. जिनियर तिकडे बाहेर येतो जिनियर. बघा आमचे ग्रुपचे अध्यक्ष कसे काम करतायत. वावरा वाचतायत वाटणाला. आणि हे पोरानेच ते बसतात आलशी. तिथं प्युअर आलशी. एवढा आलशी. एवढा आहे ना. बघा एक कसं काम करावं लागतंय. घरी आम्ही असं काम नाही करीत. तिथं बाहेर आल्यावर करावंच लागतंय. काम यश कामाचा पोर आहे बघा. एकटाच काम करतो. अख्खा दिवस झाला. हे नुसतं झोपेन. इकडे पण फक्त झोपेन बघा. हे कामाचं आहे बघा. हे 2 बादशे आहेत बाबा. खूप आहेत आमचे 2. हे बघा 2 खूप. हे बारिश आ गया काय तो बरमटन शिजता इथं बघा. ओके नाही तर व्हेज आहे. इथं भात झालेला आहे रेडी. बाकी लावक्या तू काय बोलशील. गाईज मला लागले भूक. तिथे काय जेवण शिजत नाही. मटण शिजत टाइम लागला तर कोकम खातो. कोकम सगळं संपून टाकला. अख्खा डाबा होता पूर्ण खाल्ला त्याला. गाईज जेवण रेडी झालाय. या बाग या मी सर्वात पहिला बसलाय बाबा. इकडे व्हेजवाल्यांचा आहे, इकडे नॉनव्हेजवाल्यांचा आहे. तिथून पाडल्या 3 वाजलं ना जेवायला. मग तिथून नाही ना काय पडते. गाईज 5 वाजलं आता. सगळी पोरा झोपेतून उठल्यात आणि बीचवर चालल्यात सगळी. ब्लॉकचा झाला मध्येच ब्लॉक केला तुला ब्लॉकनी. इकडे पाऊस पण लागलाय. पेशंट असतात हे बघा इकडे बादशे म्हणतात. आम्ही येत नाही. आम्ही इथंच झोपतो. आज झोपू दे त्यांना बोलू. ह्यो एक येत नाही म्हणतो. इथंच मी झोपतो. मग झोप. मग
हे बघा गाय पाऊस पडतोय तरी पोरा इथेच फोटो काढतात बीच वर जायचं सोडून इथेच फोटो काढतात. हे चला निघा आरती करायला लागेल एवढा टाइमपास करतो. हे बघा आरती करायची आरती. चला गाईज बीच वर पोहोचला. 4 पोरा खातो बघा कितीची आपल्या बघू नका. जय मुनीचा ब्लॉग बघा. कितीची आपल्यात बघा मनाच्या बोर्डला रिपोर्ट मारा सगळे. लाईक करा, रिपोर्ट मारा आणि जय मुनीच्या अकाउंटला फॉलो करा गाईज. जय मुनीचा ब्लॉग आला तर मी हारलो. हे चला रे बीच वर पोहोचलेलो आणि हे बघा दुकानं कशी लागली. असं होतं माझ्या घरी. तर सकाळी आम्ही असतो आलो जरा अंडा पाव खाल्ला पण किती महाग पारला माहिती का. 200 रुपये अंडा पाव इथं. कोणी खाऊ नका घरी खावा. खायचा असेल तर मला खा. ही बघा चिंबोरी कशी लावले चिंबोरीला. गाईज द लोकेशन. तर गाईच पोरा पक्की फोटो काढा कोणी ऐकतच नाही. नुसता फोटो फोटो अख्खा फोन भरून ठेवलं सगळे. पुढे आल्या 5 बोटी आल्या. हे बघा बोटी दाखवतो तुम्हाला. हे बघा तिकडे आहेत त्या. मच्छी घ्यायला जाऊ आम्ही आता. वाजून गेलं 6. गाई आता 7 वाजून गेलं. तर बघा लाईटी बिटी पेटल्या तिथं मस्त. मला इथे खेळला जावा तर पण तुम्हाला नुसतं फोटोच काढत दिसत. हे बघा समुद्राला लाटा लय आल्यात. भरलाय आता. चला दादा आम्हाला भाज्या बिज्या घ्यायच्या चिकन बिकन. जाऊ आम्ही टाइम झाला. गाईज रात्रीचं जेवण होत आहे. हे पापलेट फ्राय होतात. खूप नवीन आहे आजचा भुवनदुले. अजून खूप काय काय फ्राय करायचे पण त्या घरात आहे. काय रे बघ इथं पापलेट आहे. इथं शाकाहारी भाजी होते. कुठे गेला होता ना झोपे. हे कुठं गेला. या बा याच्या खाली बागड्या आहेत. लसूण काला पाहिजे. बुन्या बरोबर फ्राय नाही करत. त्याला काही येत नाही पण त्याला शिकवतोय मी आता सध्या. करावं लागेल. हा पकोडे सगळा फ्राय केलेला आहे. हे बघा इथं पापलेट फ्राय केलता. बागडा फ्राय केलता. डबल ते बारकं मासं होतं ते पण फ्राय केलं. डबल चिकन पकोडे पण फ्राय केलं. सगळा संपवला. सगळा पोळी लगेच संपवला. अजून कोलबी बनवायचे. चिकनचा रस्सा बनवायचे आणि डबल राईस व्हायचे. शेफ कसा आहे. शेफ ब्रँड आहे बाबा आमचा. गाईज रात्रीचं 12 वाजून गेलं. अजून पोरा जेवली नाही अर्धी. आता आम्ही जेवलीच अर्धी. आता आम्ही बनवतो चना कोळीवाडा. हे बघा जागी इथं झोपल्यात अर्धी. पासारा बघा किती गेलाय. इथं चिकन आहे आणि इथं भात आहे. अजून पोरा जेवायची बाकी आहेत. अर्धी जेवले. बघा पुण्या पोरा झोपल्या. काय रे यश
पुढे येऊ यश. गाईज आमचा पाणी सगळा संपलाय, बाटलं सगळं संपलं. आता इथं बोरिंग चालू करायला जातो. थांबा पुढे रे माझा मोबाईल. गाईज रात्रीचा वाजला 1. चाना पोळीवाडा बनवलाय. हे लावक्याचा जो आपल्याला परत उठला खाला. बासक्या पण जो आपल्याला परत उठला. शेगडी नॉट परमिशन नाही शेगडी लावायला, पण तरी पण आम्ही लावले. 1 वाजला रात्रीचा. पाऊस पका पडतोय. गाय सकाळीच उठलाव. 9 वाजलं. 10 वाजता आम्हाला रूम सोडायची, तर पोरांची लाईन लागले आंघोळ धुवायला. तेव्हा इकडं लाईन लागले. इकडं पण ही बाडी तशीच पाडल्या. इकडं अजून झोपल्या. खालूच चहा ठेवलाय. टाक दूध. दूध कमी ना चहा जास्त येतं. हो कसा होता पिवर का बास केला बाबा. बर पी आता. झोपायचं अजून. चहा कसा झालाय? यांनी काही कामा नाही गेली त्याला. त्यांनी काही कामा नाही गेली. आता ब्लॉक पूर्ण निस्तात झोपून ये. निस्तात झोपून ये. अख्खा दिवस 2 दिवस झाला इथंच आहे. काय बोलतोय? खूप छान सुंदर असं, गोड असं, वातावरण रम्य असं, कपडे असं भारी. 1 नंबर कामाचा पोरगा आहे. त्यांनी घंटा कालपासून निस्तात झोपूनच आहे. एक तरी काम केलं का त्यांनी? मी एवढा चिकन बनवलेला एवढा इथं असेल बा. मी पण चिकन बनवलेला. डबल मास फ्राय सगळा केला मीच एकट्याने. बनवला. यांनी सगळा जेवण बनवलं बाबा आमचं. चिकन पकोडे बनवले. चिकन पकोडे नंतर झोपला आहे. हा देतो चल. हा लगत. गाई आता नाश्ता होतोय आमचा 5टा. 10 वाजलं. गाईज मेहनत करत राहा. मी पण एक दिवस मोठा खूप होणार आहे. आता मिरची, टमाटा आणि कांदा आणि तेलामध्ये आता खूप यो आहे, पण यो नावाला बसलाय व्हिडिओ काढाय. मी खूप प्रेमळ आहे. मग सांग काय काय टाकलं याने? सांग आता. आलं ते तू बोल ना, काय बोला. काय टाकलं याच्यात? मी खूप प्रेमळ आहे. मी खूप प्रेमळ आणि गोड आहे. काय काय टाकलंय सांग. तुम्हाला एकदम पास्ता प्रेमळ आणि गोड बनवून देणार आहे. सांग काय काय टाकलं. आता दिघ्या बघायचे तुम्हाला का बिघडल. दिघ्या नको नको उद्या नको नको नाही आला. नको काय करू ते. नको काय करू. हे श्वास वीस टाक दारा. यो पण खूप आहे, पण तो काय आलती बघा. वाट बघतोय कधी होईल तो, कधी काय येईल. काय रे ना इकडे फोटोशूट चालू ना. भास्कराला तांबऱ्याला भरून इथून बॉलिंग येईल. इथून उभी बनवून एक व्हिडिओ पाहिजे. उभी बनव ना. एक चमचा हलवाला येतो आणि क्रेडिट घेऊन जातो. हा ना. क्रेडिट चोर येऊ. एका चमचा हलवाला पास्ता कशी खाते. हे ते चमचेनी शिवला आणलं. आयता खावे आम्ही. आयता खावे मी सांगलं तर तुम्ही मोदत बसले एवढी कामाची. तू काय घेतली? हे पुटू काढ एक. मी घातलं डेंजर. झोपलो कोण नाही काम बघत ना रे. तुला काय केलं? गाईज आता आम्ही आलो बीच वरती. येस कुठला बीच आहे? पुणे बीचचं नाव काय आहे? आरवी बीच. आरवी बीच आहे. चला
टँक टाकायला होतील या फिश टँक मध्ये आई का फिश टँक घेऊन जा मग आता पाठी काय पिशीत भर फिश टँक आहे का तुला नाही तर टाकी सांडायच्या टाकी त्याला थांब ना त्याला पहिले बोल आल्यानंतर इथे एवढी ए 1 2 3 स्टार्ट काय गाडीत बसलाव आणि हे बघा फुकाटची गाडी येते फुकाटची गाडी चालली आम्हाला वारा काय संतोष मामाची व्हिडिओ बनवले आम्ही उद्या रील्स येईल ती बघा ए 2 काढल्यात आम्ही बरोबर आलाय काय नाही तू नव्हता म्हणून का आता नाही नाही बरोबर आहे नाही आता नाही बाद झाली दुसरी बनवू आता दुसरी बनवू जय यांची व्हिडिओ काढला चांगले अरे चष्मा सुटल ये देखो जे मारवडी या मिळायला एकटाच तिकडे वाटते चला आता दुसऱ्या बिसऱ्यात आहो आम्ही गाईज नारळ बघू शकता तुम्ही इथं झाडाला टाकल्यान घेतला का फोटोग्राफर हेमंत मुने या आमच्या गाड्या 2 त्यात काढ ना गाईज आम्ही आलो दिव्यागर बीच वर बघा एवढा काय रे खायचे काय तुम्हाला गाडत होतो लगेच मी जा पुढंच एक गाडी अजून मांग आहे या बघा यांचं काय उच्च चालू आहे आता जयला घे रे हे आता जयला लोलव बघू शकता इथं तुम्ही ये बाड्या हो आता यश ना यश नको म्हणतो फेक फेक त्याच्या फेक हे माल नको रे यश लावड्या पालाला पात्याला पकडा पकडा पकडला हे बघा त्याच्या आयटमचं नाव काढतो इकडे बघा आता कवर्षी कवर्षी काय रे काजल काय नाव आहे बघू आपण कर्जत काय तर इकडे मासा गडाक अलगलाय आया आया यस गेला लो
काहीच बघू शकता तुम्ही कर्जत परिसराची मानाची पालखी 2026 लवकरच. नको रे तिथे काय ना काय मासं वाहून आलं तेव्हा दोन मासं वाहून आलं. आपलंच येते बारण्याचं मासं. इकडे लावक्याची पण तयारी चालू आहे आतमध्ये जायची. बास्केट तू चाललाय का? मैं भी नहीं जा रहा अंदर, मेरा कपड़ा देखो. गाईज आम्हाला भूक लागली, आम्ही आमलेट खायला आलो. नंतर जेवायला जाऊ. स्पॉन्सर मीच आहे, आता काय बोलणार नाही. इथं हे पण दोघं तिघं आहेत ते बोला ना, बाकीच आहेत पाण्यात डुबक्या खातात. फोटो बघा कसं काढतात. रील्स अशा नाद रे. ये देखो ये लवकर नादच लुक केलाय. लवकर लुक बघा. नाद खुला नाद करते काय कशाला? कसली रील बनवता हो? गाईज गोळा खातो आम्ही. गोळा नाही याला बघा, चम्मच गोळा पण नाही, काडी वाला. मला घे. हे बघा या दादांचा गोळा खाता आम्ही. येता खाताव का? एक नंबर टेस्ट आहे. या तुम्ही दिव्यागर काय रे? दिव्यागरला मेन रोडला मेन बीच दिव्यागर. गुस्तानी रस्त्याला गुस्तानीचे पैसे जायची ते 2200 चष्मा आहे. कुठे आहे तो चष्मा? मला लिंबू सरबत द्या. तिसरा दिवस पांढऱ्यापेक्षा जास्त आहे तिसरा दिवस आहे. पोवाडाचा घे एक 30 रुपयाचा आहे ते पोवाडाचा. माझी टपरी बाजूची आहे तिथं मला जाऊ दे. चिकनची बना 50 रुपयाचा गोवाला. मलाही हे काय दादा? मिल्कमेड लिक्विड काय बोलतात त्याला? 50 वाला गोवाला लय फेमस गोवाला आहे. लिक्विड नाही रे याला, लिक्विड मलाई गोवाला आहे बाबा. मलाई गोलाई इथला फेमस गोवाला आहे. मिक्स आहे ना. तू नाही पाण्याला लावलं लागतं. ओ माय गॉड. ओ यांचं नाही भरलं. हे बघा कसं आहे ते. एक नंबर आहे. वसूल आहे का पैसा? वसूल आहे फक्त गाईस 150 रुपयाला. 150 नाही 50 रुपयाला. यम्या आगाला 15 मिनिटं गाडी थांबलो. किती घेतो खर्चातला चालू करू का रे? रेसिपी घेऊन जा. गाईज 4:30 वाजलं. जेवायला आला होता. घरी जाताना झाला जेवायला. घरी जायच्या रस्त्याला आहेत. पुढं आला काय माहित, लोकेशन नाही माहित. लावकेकांचं गाव आहे रे. मला रात्री वाजून जेवायला काय सांगू किती कमी झालाय. जेवायला होता राज फुकाट गेला तो. या हॉटेलमध्ये आला, मध्ये पुढे तरी थांबला. अजून इथून 110 किलोमीटर आहे कर्जत. व्हेज आहे का नुसतं? राहू दे व्हेज तर व्हेज आला का. गाईज आमचा चिकन आलेला आहे. हे बघा
इकडं वेजवालं बसलं हे वेटिंगला आहे अजून या खाला हो भात पण आणा. त्याला आवाज दे. अरे ह्यो भात पाला होता ना राईस नाही भात गाईस जेवण झालाय चांगला बिल बघू शकता तुम्ही आता व्हेज आणि नॉनव्हेजचा बघा 3,345 हो नॉनव्हेजचा आहे तो व्हेजचा आहे अरे भैया निघाले कुठे गेला तो चला आता निघताव घरी बिल द्या ना पाणी प्याव द्या तर गाईच आता आम्ही चालू घरी जेवलो खावलो आता चालाव घरी गाईज आजारी माणूस सुद्धा लय काला दिसतात मी हा एक आला त्याला मी काय करू माझा खानदान काला माझी पोरा काली मला पाणी नाही दिलं तू मोठी गद्दारी केली. याला करून टाकतो मी गाईज आम्ही जत्रेत थांबलेलो ब्लॉग बनवायला भेटला नाही की मी विसरलेलो हे बघा मिठाई घेतले सगळे घेतले 200 250 रुपयाची एक गाडीच्या मागे आहे अजून ते पण थांबतात जत्रेत जत्रा काय एवढी भरलेली नाही तुम्हाला दाखवू शकत नाही पक्की भरलेली नाही अजून आता 2 दिवस झालं लई दिवस असते जत्रा ही भरल 2-3 दिवसात पूर्ण चला आता कोपुलला आला आता 1 तासाच्या आत आम्ही घरी पोहोचू तर चला